पोह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येत नाही, त्याच्यात आपण जिरे टाकतो. जिरेला काय म्हणता इंग्लिशमध्ये, ते सिलेबसमध्ये नाही आहे. तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायची असेल तर तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये तुम्हाला जे दिसतंय, जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्ही पाहताय, ते सगळं जेव्हा ज्या क्षणी तुम्ही इंग्रजीत विचार करायला लागाल त्या क्षणापासून तुम्हाला इंग्रजी जे आहे ते बोलायला शिकायचे असेल तर आपल्याला हा व्हिडिओ पाहावा लागेल. त्याचं कारण असं की माझ्यासमोर जे आज व्यक्तिमत्व बसलेलं आहे ते व्यक्तिमत्व अशा इंग्रजी विषयाच्या माध्यमातून ज्यांच्या मनामध्ये भीती आहे त्यांची भीती कायमची काढून टाकणार आहे. खरं तर त्यांचा परिचय करून देत असताना माझ्या मनामध्ये इंग्रजी ए पासून झेड पर्यंतचे सर्व जे काही अक्षर आहेत ते समोर येतात, परंतु हे भीतीच्या माध्यमातून माझ्यासमोर जे व्यक्तिमत्व आहे ही माझ्या मनातली नाही तर तुमच्या मनातली भीती काढून टाकणार आहे. खरं तर त्यांचा परिचय आपण झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच वादळातून सुरू झालेला हा जो काही प्रवास आहे तो शिखरापर्यंत कसा पोहोचला आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी झिरो टू हिरो कसं केलं हे त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्याच अनुभवातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. खरं तर नमस्कार सर. नमस्कार. प्राचार्य, पुन्हा इंग्रजीचे प्राध्यापक, तज्ज्ञ आणि नवनीतच्या माध्यमातून काम करत असताना तुमचं नाव आमच्या बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून पुढे जाईलच, परंतु तुमचा जो परिचय आहे तो परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा तुमच्याच शब्दात होऊन जाऊ द्या. नमस्कार. माझं नाव प्राचार्य विकास ढगे. मी MA इंग्रजी डॉक्टर बामू विद्यापीठ इंग्रजी विभाग इथनं केलेला आहे. आणि अनेकांना हा प्रश्न पडेल झिरो टू हिरो या चॅनलमध्ये जर इंग्रजी तज्ज्ञ असं मला सरांनी म्हटल्यानंतर इंग्रजी भाषा प्रशिक्षक असं जेव्हा सर म्हटले तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी शहरातला इंग्रजी शाळेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी ग्रामीण भागातून 1ली ते 4थी माझं जे काही शिक्षण आहे जिल्हा परिषद शाळेतनं घेतलेलं आहे. त्यानंतर 5वी ते 10वी सुद्धा मी मराठी माध्यमामध्ये शिकलेलो आहे. 11वी 12वी मी सायन्स केलं. त्यानंतर सायन्समध्ये इंग्रजी भाषा न आल्यामुळे जेव्हा मला सायन्सला मार्क्स कमी पडले तेव्हा जी भाषा माझ्यासाठी चॅलेंज ठरली त्या भाषेवरती, त्या प्रश्नाकडे इग्नोर करण्यापेक्षा त्या भाषेवरतीच मी माझं करिअर करण्याचं ठरवलं. आणि माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्रजी ही एक अडचण आहे करिअरमध्ये, त्यांच्यासाठी मी जे माझं करिअर आहे ते वाहून घेतलं. त्यानंतर मी BA इंग्रजी केलं. BA इंग्रजी मी सौख्या SK कॉलेज बीड जे आहे इथे माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी MA इंग्लिश विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जे आहे इथे पूर्ण केलं. आणि त्यानंतर मग जो प्रवास आहे साधारण जो माझा ग्रामीण भागातनं टाकळगव्हाण तालुका गेवराई जिल्हा बीड इथनं झालेला प्रवास जो आहे तो वाघोली पुणे इथपर्यंत साधारण आज पोहोचलेला आहे. मला पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जायचंय की सर तुमचा जो प्रवास आहे तो फक्त टाकळगव्हाण ते पुणे पुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्र ते पुढचा जो काही अजून राज्य असेल त्या राज्यात जाणार आहे. कारण इंग्रजी भाषा ही फक्त ग्रामीण भागापुरती किंवा शहरी भागापुरती मर्यादित नाही तर त्याला ग्लोबल भाषा म्हटलं गेलेलं आहे. मग या ग्लोबल भाषेविषयी माहिती करून घेत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये या भाषेविषयी भीती असते. तर ही भीती जर काढायची असेल तर कशा पद्धतीने आम्ही काढावी हे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं म्हणजे सरांनी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. इंग्रजी की बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या जे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहेत अशा सगळ्या लोकांच्या मनामध्ये खरं म्हणजे शिकण्याच्या अगोदर भीती मोठ्या प्रमाणात असते. याचं कारण इंग्रजी हा जो विषय आहे आणि इंग्रजी जी भाषा आहे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि इंग्रजी भाषा आणि इंग्रजी विषय हा फरक आपल्याला न समजल्यामुळे खरं म्हणजे आपली ती भीती वाढत जाते. आणि हा भीती वाढता वाढता त्या भीतीचा एक दिवशी ब्रह्मराक्षस होतो आणि आपण सर्वजण इंग्रजी शिकण्याची जी काही आपली जी काही तयारी असते ती भीतीपोटी सोडून देतो. आणि म्हणून हा ब्रह्मराक्षस आपल्याला आपल्या एज्युकेशन मध्येच नव्हे तर दैनंदिन आयुष्यात सारखा छळत असतो. खरं. मग हा ब्रह्मराक्षस जो तुम्ही म्हटलात तर हा ब्रह्मराक्षस आमच्यातून कायमचा घालवायचा असेल तर आम्ही काय करावं? बघा, एकदम सोपं आहे. जिल्हा परिषद मधलाच, ग्रामीण भागातला, शहरातला किंवा ज्याला इंग्रजी शिकायचं आहे असा कुठलाही विद्यार्थी, गृहिणी, पालक, बिझनेसमन इंग्रजी शिकू शकतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की फक्त इंग्रजी ही विद्यार्थ्यांचीच अडचण आहे का? तर अजिबात नाही. पालकांची आहे का? तर अजिबात नाही. अगदी मोठे मोठे डॉक्टर्स,
इंजिनियर्स, प्राध्यापक त्यांच्या फील्डमध्ये सोडून जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत जनरल इंग्रजीमध्ये संवाद साधायला जाल तेव्हा त्या बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलता येत नाही. याचं खरं जे कारण आहे ते तुम्हाला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आपल्या समाजात दिसेल. बरं, तुम्ही म्हटलं तसं विद्यार्थी ते गृहिणी, मग त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की प्राध्यापकाला वेगवेगळे अधिकारी आले, डॉक्टर लोकही आले. बरोबर. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की तुम्हाला काही जणांना ती लिहिता येईल, काही जणांना ती वाचता येईल, बरोबर, काही जणांना ती बोलता येईल. बरोबर. म्हणजे परंतु आम्हाला हे सर्वच एका ठिकाणी जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं? बघा, खूप सुंदर असा प्रश्न सरांनी विचारलेला आहे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी विषय ह्या पहिल्यांदा दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या. इंग्रजी भाषा येण्यासाठी त्याची जी नैसर्गिक पद्धत आहे, ज्याला आपण सायंटिफिक मेथड म्हणूया, तर ती मेथड असते LSR&W. इंग्रजी भाषेच्या लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या 4 स्किल्स आहेत. परंतु तुम्ही जर बघितलं तर आपल्या शालेय शिक्षणामध्येच मोठा फॉल्ट आहे. आपल्या शालेय शिक्षणाची जी सुरुवात आहे A फॉर ऍपल असं जे आपण म्हणतो पर्यंत आम्ही शिकलेलो आहात, तर तुम्ही लिहिता. खरं म्हणजे इंग्रजी येण्यासाठी तुम्हाला ती पहिल्यांदा ऐकायला भेटायला पाहिजे. आपण जर उदाहरणार्थ आपल्या मातृभाषेचं जर एक साधारण एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही मराठी शाळेत जायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना काय करता येते, बोलता येते. मराठीचं तुम्ही कुठे ग्रामरचा क्लास केलेला नाही. तुमचे माझे आजी आजोबा अगदी आपले पालक फार काही शिकलेले नाहीत, तरी सुद्धा मी तुम्हाला पैसे देईल, द्या माझे पैसे, अशी काळाची ते चूक करत नाही. याचं कारण भाषा ही अगोदर ऐकली जाते, ती समजून घेतली जाते आणि समजल्यानंतर ती बोलली जाते. इंग्रजीच्या बाबतीमध्ये हे होत नाही. तर ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये असलेली मोठी तुम्ही एक दोष म्हणा किंवा चूक, जी आपल्या सगळ्यांना इंग्रजी न येण्यामागे कारण असू शकते. परत तुम्ही म्हणतात की शिक्षणातला तो दोष समजा, परंतु हा आम्हाला दोष कायमचा घालवायचा आहे. म्हणजे आमची शिक्षण पद्धती तर त्याच पद्धतीने राहणार आहे. परंतु तुमच्याकडे असं काही आहे का की आज आम्ही पाहतो की वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, परंतु पाहिजे तेवढा पैसा खर्च करूनही आम्हाला त्या पद्धतीचं शिक्षण मिळत नसेल तर आम्ही ग्रामीण भागातला एक तरुण म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून, एक प्राध्यापक म्हणून किंवा गृहिणी असेल तर आम्हाला ती घरी बसून शिकता येईल अशा पद्धतीचं तुम्ही लेखक आहात. तुमचं काही पुस्तक वगैरे काही आहे का? मग सर 100% सरांनी विचारलेला सुंदर प्रश्न आहे. मी जवळपास 2008 पासून 2025 पर्यंत हजारो विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना सुद्धा इंग्रजी भाषा प्रशिक्षण दिलेलं आहे. हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचाच नाही, शिक्षकांचा सुद्धा असतो. हजारो विद्यार्थी मी इंग्रजी भाषेमध्ये कसे बोलतील यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे. अगदी मी छत्रपती संभाजीनगर पासून ते अगदी पुण्यापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतला आणि शाळेला जाऊन इंग्रजी भाषा कशी वाचली जाऊ शकते, लिहिली जाऊ शकते, बोलली जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. आता सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे, इंग्रजी भाषा येण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे ती खूप सोपी आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, इंग्रजी भाषेचं पहिलं कौशल्य ते म्हणजे लिसनिंग. इंग्रजी भाषा आपण ऐकली पाहिजे. पण आता तुम्हाला माहिती आहे घरात इंग्रजी बोलली जात नाही, शेजारची इंग्रजी बोलली जात नाही. इव्हन असं पण होऊ शकतं जर तुम्ही इंग्रजी बोललात तर लोक म्हणतील इंग्रजाचं विमान तुझ्या डोक्यावरून गेलंय का, स्वतः फार हुशार समजतोस का स्वतःला, किंवा असं पण म्हणू शकतात की हा माणूस हुशारकी मारतो. हे पण कधी कधी असंही म्हटलं जायचं की ह्याचा डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. आणि हे पण आपल्याला इंग्रजी न येण्यामागे एक सामाजिक कारण तुम्हाला दिसेल. पण इंग्रजी तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर मी तुम्हाला एकदम शास्त्रीय पद्धत सांगतो. इंग्रजी भाषा तुम्हाला जिथे ऐकायला मिळेल, अगदी तुम्ही सेलफोन मध्ये तुमची जर मुलं शाळेत जात असतील तर तुमची मुलं तुम्हाला इंग्रजी बोलताना दिसतील. छोटी छोटी वाक्य, छोटी छोटी शब्द ते बोलतात. तर मी तुम्हाला एक साधी पद्धत सांगतो. पहिल्यांदा इंग्रजी भाषेचं जे आपण भाषांतर करतो तर ते आपण थांबवलं पाहिजे. इंग्रजी येण्यासाठी विचारच आपल्याला इंग्रजीत करावा लागेल आणि तो विचार जेव्हा तुम्ही इंग्रजीत कराल ती तुमची इंग्रजी भाषा बोलण्याची पहिली पायरी असेल किंवा ती योग्य पद्धत असेल असं मी म्हणेन. आता पहिली पायरी सांगितली, त्याच्या पुढच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या कशा पद्धतीने असतील मग याच्यामध्ये? आता जनरल प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न पडतो, अगदी तुमच्याही मनात असेल की मला इंग्रजी भाषा चांगली बोलता येण्यासाठी किती शब्द आले पाहिजे. खरंय.
किती काळ आली म्हणजे पाहिजे. पाठांतर वगैरे पाठांतर वगैरे काय की हल्ली तुम्ही बघताय अनेक ऍप निघाली आहेत, हो. अनेक लोक स्पोकन इंग्रजीचा क्लास लावतात. लावतात आणि त्याद्वारे तुम्हाला शास्त्रशुद्ध हवी तशी इंग्रजी बोलता येत नाही. खरं लावलं पाहिजे का बरं हे? आता तो बघा, हा. अगदी तुम्ही जेव्हा प्रशिक्षण म्हणाल ना, तर प्रशिक्षण होईल स्पोकन इंग्लिश क्लासचा तुम्हाला म्हणजे फायदा एक होईल, दिशा मिळेल कुठेतरी. दिशा मिळेल. किंवा तुम्ही असं म्हणाल ना की पैसे भरल्यानंतर माणूस ती गोष्ट डेलिबरेटली करतो, करतो. मुद्दामून करतो, पण तुम्ही अगदी एकलव्याच्या पद्धतीनं सुद्धा इंग्रजी भाषा लिहू शकता, हा. बोलू शकता, वाचू शकता. बरं, आता तुम्ही पायऱ्या सांगितल्या ह्या, हो हो त्याच्या पुढे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की भीतीनं माणूस तो क्लासही जॉईन करतो, परंतु क्लास जॉईन केल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस शब्द पाठांतरही करतो, परंतु बोलता येत नाही. बरं. जसं म्हणलं की तुम्ही ऐकलं पाहिजे, ती ऐकूनच त्या पद्धतीने. मग बोलता येण्यासाठी वेगळं काही करावं लागतं का? अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टींची जेव्हा मी माझ्या 2008 पासून तर 25 पर्यंत जेव्हा मागे वळून बघत असतो, हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, पालकांचा आहे, शिक्षकांचा आहे. जर तुम्ही माझं हे पुस्तक बघितलं, मी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे अप टू डेट इंग्लिश ग्रामर, आता हे पुस्तक लिहित असताना तुम्हाला थोडं थांबवायचंय, कारण तुम्ही अप टू डेट हे जे काही नाव आहे ना, बरोबर, खरंच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप टू डेट करण्यासाठीच असावं. अगदी बरोबर सर, हा. अगदी बरोबर. कारण इंग्रजी भाषा जो माणूस शिकतो, जो बरोबर. माणूस बोलतो, तो मला वाटतं की आजच्या काळामध्ये मागे राहू शकत नाही. बरोबर. आणि आजच्या काळातील प्रत्येक विद्यार्थी हा पुढे जाण्यासाठी मला वाटतं तुम्ही अप टू डेट हे जे काही तुमचं पुस्तक आहे ना, ते पुस्तक नेमकं कशा पद्धतीने काम करतंय हे थोडक्यात तुम्ही सांगावं. अगदी बरोबर सर. सरांनी हा खूप सुंदर प्रश्न विचारला. हे पुस्तक लिहिण्यामागे एक छोटीशी जी काही आहे रिझन किंवा बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगेल. मी जेव्हा 2008 ला छत्रपती संभाजीनगर इथे शिकवायला सुरुवात केली, हजारो विद्यार्थी जेव्हा मी शिकवले, माझे अनेक विद्यार्थी बोर्डामध्ये इंग्रजीसारख्या विषयामध्ये 100 पैकी जेव्हा 98 मार्क्स घेत होती, दरवर्षी 90च्या पुढे माझे विद्यार्थी जेव्हा याबद्दल 10वी. तुमचं खूप खूप अभिनंदन सर. खूप कारण आभार बऱ्याच सर. वेळेस असं होतं की पास व्हायची आमची मारामारा असायची. तुम्ही त्या 100 पैकी 100 विद्यार्थ्यांना गुण मिळवून देत आहात. अगदी सर. दरवर्षी 100 पैकी 98, 94, 96, अगदी 10वी नाही तर 12वी बोर्डात सुद्धा आर्ट, सायन्स, कॉमर्स अशा सगळ्या ज्या काही स्ट्रीम्स आहेत त्यामध्ये माझे दरवर्षी विद्यार्थी मार्क्स घेतात. आणि हा माझ्या पुरता मर्यादित विषय न विषय नाही. ठेवता Correct. हे जे काही स्किल आहे हे सगळ्या शिक्षकांमध्ये यावं म्हणून सुद्धा मी अनेक दिवसांपासून काम करतो. बरं. मग हे स्किल आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नये म्हणून जे काही तुम्ही पुस्तकी ग्रामर शिकायला जाल किंवा पुस्तकी जे काही तुम्ही शिकायला जाल ते बऱ्यापैकी आपल्यासारख्या लोकांना समजत नाही. नामांकित इंग्रजी ग्रामर मधनं मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे, ते मला कधीही समजलं नाही. त्यामुळे हसत खेळत फन विथ लर्न या पद्धतीनं मी जे म्हणजे मुलांना हसत शिकवतो, खेळत. हसत खेळत हम्म. कुठलाही स्ट्रेस न घेता मी ज्या पद्धतीनं मुलांना शिकवतो ती पद्धत वापरून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक लिहिण्यासाठी साधारण मला 2 वर्ष एवढा कालावधी लागला आणि हे पुस्तक ज्या पद्धतीने लिहिलं याचं सगळं श्रेय मी माझ्या नेहमी विद्यार्थ्यांना देत असतो. आणि मी आजही माझ्या विद्यार्थ्यांना माझा इंग्रजीचा गुरु मानतो. खरं आहे ते. कारण त्याचं कारण हे असं असू शकतं की कारण प्रश्न विचारणारे हे ते असतात. बरोबर. कारण बरोबर. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार नाही. बरोबर. आणि मला वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात ना की विद्यार्थी हे माझे गुरु आहेत, तर हे सर्वांचेच गुरु आहेत. बरोबर. कारण घरातलं लहान मूल ज्यावेळेस बोलतं ना त्यावेळेस आपण पाहतो की त्याचे प्रश्न किती असतात आणि त्या बरोबर. प्रश्नाच्या माध्यमातून आपण उत्तरं देत असतो. बरोबर. मला वाटतं की त्या प्रश्नाची उत्तराच्या माध्यमातून हे तुमचं जे पुस्तक आहे ते पुस्तक समोर आलेलं आहे. आणि नक्कीच मी विद्यार्थी मित्रांना मी सांगेल, तरुणांना ज्यांना की इंग्रजी शिकायची त्यांनी अप टू डेट नावाचं जे काही कम्प्लीट इंग्लिश ग्रामरचं जे काही पुस्तक आहे ते लेखक प्राचार्य विकास ढगे सर यांचं आहे, जे की सनशाईन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथून प्रकाशित झालेलं आहे. ते तुम्ही नक्की घ्यावं. मला तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे. नवनीतच्या माध्यमातूनही तुम्ही काहीतरी काम करता आहात. अगदी बरोबर. हा, ते कशा पद्धतीचं काम आहे आणि काय आहे? सर 2018 मध्ये जेव्हा माझे निकाल्स लोकांनी ऐकले हा. तर नवनीत फाउंडेशन, नवनीत जी काही आपण अपेक्षित असेल, बरं. गाईड असेल, जी कंपनी बनवते बरं. त्यांचा छत्रपती संभाजीनगरला असताना मला फोन आला फोन. आणि त्यांनी मला विचारलं की सर 2018 मध्ये जो सिलेबस बदललेला आहे हो. आणि अनेक शिक्षकांनाच इंग्रजी ग्रामर, लेखन आणि कविता शिकवत असताना अडचणी येतात,
तर या विषयामध्ये तुमचे जे अनुभव आहेत ते अगदी शिक्षकांना तुम्ही शेअर कराल का, अशी त्यांनी मला विचारणा केली. आणि मी क्षणाचाही विलंब न लावता, मी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु मी जर शिक्षकांना शिकवलं तर मी तर लाखो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, माझा विचार पोहोचेल. या अनुषंगाने मी नवनीत फाउंडेशन सोबत छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी शेकडो हजारो शिक्षकांना जे आहे इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण दिलेलं आहे, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी अधिक सोपी व्हावी यासाठी मी माझं जे काही खारीचा वाटा आहे त्यामधनं उचललेला आहे. मला तुम्हाला पुढच्या प्रश्नाकडे घेऊन जायचंय, कारण एक विद्यार्थी, एक प्राध्यापक तज्ज्ञ, एक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. पुढे तुम्ही प्राचार्य म्हणूनही कुठेतरी काम करत आहात, आणि ते काम करत असताना वेगळा एक अनुभव जो आहे तुमच्या पाठीशी आहे, तो कशा पद्धतीचा आहे, ते तुम्ही कुठं काम करत आहात, कशा पद्धतीचं शिक्षण तुम्ही प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी देत आहात, हे आम्हाला सांगावं. अगदी बरोबर सर. खरं म्हणजे मला सगळ्यांना अभिमानाने हे सांगायला आवडेल की बऱ्याचदा मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागात जी मुलं जिल्हा परिषदला शिकतात, मराठी माध्यमात शिकतात, आपल्यामध्ये ना मोठा एक न्यूनगंड असतो. तर मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी असू द्या, मराठी माध्यमाचा असू द्या, 11वी-12वी मी जेव्हा सायन्स केलं तेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं मुलाखतीमध्ये, इंग्रजी न येणं हा मोठा अडथळा होता. आज मी तुमच्या या 0 to Hero चॅनलमधनं एक गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल. आपल्या मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स करून डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पण हे होत असताना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीची जी भाषा आहे, मीडियम ऑफ एज्युकेशन जे सायन्स आहे, इंग्रजी भाषा आपल्याला येत नाही, तो आपला खरा अडथळा आहे. आणि ही गोष्ट आपण समजून न घेता विद्यार्थी परिश्रम करतात पण मार्क्स येत नाहीत. तर हे सगळं ओळखून जेव्हा मी सगळं हे काम केलं, काम करत असताना रिझल्ट चांगली आली. मला छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राचार्य पदाची 2 महाविद्यालयात काम करण्याची जी काही आहे ती संधी मिळाली. आणि त्यानंतर दिशा करिअर फाउंडेशन, वाघोली पुणे या ठिकाणी शिक्षण, सातत्य आणि संस्कार याद्वारे हजारो डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी ही जी संस्था आहे, तिथे मला काम करण्याची संधी मिळाली. आणि मी छत्रपती संभाजीनगरचा जो शिक्षणाचा प्रवास आहे तो थांबवून मी वाघोली पुणे येथे जो आहे तो शिक्षणाचं, ज्ञानदानाचं 2022 पासून काम केलंय. अनेक विद्यार्थ्यांना आपण CET मधनं, नीट मधनं आणि JEE मधनं त्यांच्या स्वप्नांपर्यंत जे आहे ते पोहोचवण्याचं काम करतोय. एक प्राचार्य म्हणून तुमचं तर अभिनंदन, तुमच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मला शेवटच्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्या अगोदर एक प्रश्न हा की भयमुक्त इंग्रजीमध्ये शिक्षण देण्यासाठी आम्ही काय करावं? अगदी सर, खूप छान प्रश्न विचारला. या मुलाखतीमध्ये माझ्याही मनात बरेच गोष्टी असतील ज्या मला खरं तुम्हाला आणि मला वेळेच्या अभावी सांगता येणार नाहीत. सर, भीती जे काही आहे ते भीती जर काढली तर कुठलाही माणूस यशाच्या जे शिखर आहे तिथपर्यंत जो आहे तो पोहोचत असतो. म्हणूनच आम्ही 0 to Hero अशाच व्यक्तींसाठी आहे की जे की वादळातूनही वाट करतात आणि शिखरापर्यंत पोहोचतात. अगदी बरोबर सर. तर खरं म्हणजे इंग्रजीची भीती आहे. जेव्हा आपल्याला भीती वाटते ना, तेव्हा आपल्यासमोर 2 पर्याय असतात. एक तर भीतीसोबत आपण संघर्ष केला पाहिजे, झगडलं पाहिजे, आणि दुसरं आपण त्याला इग्नोर केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण इग्नोर करतो तेव्हा आपण फेल्युअरकडे, अपयशाकडे जे आहे ते साधारण जात असतो. पण जेव्हा ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, ज्याला मी भयमुक्त म्हणतोय, त्या गोष्टीला जेव्हा आपण समजून घेऊ आणि त्या प्रश्नावर जेव्हा आपण काम करू, तेव्हा तिथे तुम्ही यशाच्या शिखरावरती जा. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्ही रोजच्या नाश्त्यामध्ये रोज पोहे खाता, पण कुणालाही प्रश्न विचारा, पोह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येत नाही. त्याच्यात आपण जिरे टाकतो, जिरेला काय म्हणता इंग्लिशमध्ये, ते सिलेबसमध्ये नाहीये. तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायची असेल तर तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये तुम्हाला जे दिसतंय, जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्ही पाहताय, ते सगळं जेव्हा ज्या क्षणी तुम्ही इंग्रजीत विचार करायला लागाल त्या क्षणापासून तुम्हाला इंग्रजी जे आहे ते बोलायला सुरुवात होईल. आणि एक साधा विषय आहे, तुम्हाला जो शब्द येत नाही त्याच्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये डिक्शनरी आहे किंवा तुम्ही छोटी पॉकेट डिक्शनरी जी आहे ते विद्यार्थी वापरू शकता. आज आपल्याकडे गुगल आहे, गुगलवरती जोही शब्द तुम्ही टाकाल तो सर्च होतो. आणि फक्त एकच आहे, जी गोष्ट नोन टू अननोन असं मी नेहमी म्हणत असतो, जे माहित नाही ते माहित करून घ्या आणि माहित झालेली गोष्ट तुम्ही वापरात आणा. एवढं जरी केलं तुम्ही, आणि एम, इज, आर, वॉज, वेअर आणि शल विल एवढ्या शब्दावरती तुम्हाला इंग्रजी येईल. अनेक लोक आहेत 3 गोष्टीवरती अख्खं जग फिरून येतात की थँक्यू, सॉरी आणि ओके. अशा 3 शब्दावरती लोक जगाचा प्रवास करून आलेले आहेत. शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही हा जो इंग्रजीच्या माध्यमातूनचा जो काही प्रवास आहे तो आमच्या समोर नव्हे तर प्रेक्षकांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. परंतु जे तरुण या भाषेपोटी मागे राहतात,
त्या तरुणांना नेमका कोणता संदेश द्याल? मी माझ्या सगळ्या जे काही या चॅनलमधनं हा मुलाखत बघता एकच संदेश देईल. आपली जी मातृभाषा आहे मराठी, अमृताशी पैदा करणारी ही आपली भाषा आहे. ती आपल्याला आलीच पाहिजे. परंतु एक शिक्षणाची गरज, आपल्या व्यवसायाची गरज आणि विंड ऑफ द वर्ल्ड, जगाची खिडकी म्हणून सगळ्यांना इंग्रजी येणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, Correct. महाराजांना 14 भाषा येत होत्या. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांना सुद्धा अनेक भाषा येत होत्या. तर गरजेपोटी ते शिकले आणि त्या भाषांचा त्यांनी राज्यकारभार करत असताना उपयोग केला. तर आपल्याला बघा, एकट्या भारतामध्ये 140 पेक्षा जास्त भाषा बोलल्या भाषा जातात. आपण एवढ्या भाषा शिकू शकत शिकू नाही. म्हणून शिक्षणामध्ये, अगदी तुमच्या सेलफोनमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये सगळीकडे एकच भाषा आपलं सोल्युशन आहे, ते म्हणजे इंग्रजी. आणि ती जर भाषा आपण शिकलो, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये, आणि तुम्ही जर पालक असाल तर पालकांना त्यांच्या मुलामध्ये प्रगती करण्यासाठी अगदी सिंहाचा वाटा ही भाषा जी आहे ती साधारण काम करत असते. म्हणूनच मी हे जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. आणि यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे पुस्तक आपण फक्त छापील किमतीमध्ये विकत असतो. या पुस्तकाचा भाग आहे इंग्रजी ज्याला शिकण्याची विद्यार्थ्याचं, पालकाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे जे पुस्तक आहे ते आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यापर्यंत पोहोचवण्याची जी आहे ती व्यवस्था केलेली आहे. या पुस्तकाची सर्व डिटेल मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्यांचा फोन नंबरही मी तुम्हाला देणार आहे. ढगे सर, तुम्ही आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं संवाद साधला. तुमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यासारखे तज्ज्ञ तुमच्या हातून आणि तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून घडत ही सदिच्छा व्यक्त करत मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.